नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. यामध्ये 5 रांगोळी आहेत आणि खूपच सुंदर आणि आकर्षक अशा रांगोळी आपण काढणार आहोत. चला तर मग आज नवीन रांगोळी शेअर करते तुमच्याशी. तर इथे बघा, मी गोल पाकळ्यांचं आपण जसं कमळाचं फूल काढतो त्याप्रमाणे फूल काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने अशा दोन काय म्हणता येईल याला अशा रेषा देऊन घेतल्यात गोलाकाराच्या आणि खालती अशा आपण फांदीसारख्या 3-3 लाईन काढून घेतल्यात आणि यात मी हळदी कुंकवाचा वापर केलेला आहे. तर ही सोपी सुंदर रांगोळी तुम्हाला आवडलीच असेल नक्कीच. तर तुम्ही नक्कीच ही रांगोळी तुमच्या दारामध्ये, देवघरात, तुळशीसमोर कुठेही काढू शकता. सुंदरशी अशी रांगोळी आहे. तर इथे आपण दुसरी झटपट आणि सोप्या युनिक पद्धतीच्या आपण रांगोळी काढत आहोत आज. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सगळ्याच रांगोळी आवडतील. हे बघा, इथे आपण दुसरी रांगोळी काढतो. इथे मी 2 लाईन देऊन घेतल्यात आणि एक हिरव्या रांगोळीने आणि एक गुलाबी रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स दिलेत. खालून एक पाकळी आणि वरून एक पाकळी काढून घेतली आणि साईडने 2 अशा मी लाईन मारून घेतल्यात आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊन घेऊयात. छोटीशी आणि युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि अशा एक साईडने रेषा देऊन त्यावरती एक असा मी ठिपका देऊन घेतला आहे आणि वरतीसुद्धा एक ठिपका दिला आहे आणि पाकळीच्या मध्येसुद्धा एक आपण ठिपका देणार आहोत. तर ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला? छोटी, सिंपल, अगदी कमी जागेमध्ये काढता येणारी. इथे आपण तिसरी रांगोळी काढतो. इथे मी अशा 3-3 रेषा ओढून घेते लाल पिवळ्या रांगोळीने दोन्ही साईडने आणि मध्यंतरी आपल्याला एक छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे पाकळ्यांचं. हे बघा, मी साईडने लाल आणि मध्ये पिवळ्या रांगोळीने अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि मध्ये आपण व्हाईट रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घेऊयात. अगदी छोटीशी रांगोळी आहे. तुम्हाला दारात किंवा देवघराच्या समोरसुद्धा ही रांगोळी काढता येईल. छोटीशी आणि युनिक रांगोळी पाहताच मनामध्ये भरेल अशा ह्या छोट्या छोट्याशा रांगोळी कलरफुल. तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. म्हणजे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला माझ्या रांगोळी पाहता येतील आणि काढतासुद्धा येतील नवनवीन. तर इथे बघा, आपण असे डॉट्स देऊन त्याचं असं फूल तयार करून घेतलेलं आहे आणि साईडने पण आपल्याला असे 2 डॉट्स देऊन आपल्याला बोटाच्या आकाराने असे चक्र काढून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आणि मध्यंतरी 3-3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याच्या. हे बघा, अशा दोन्ही साईडने तुम्हाला ह्या अशा रोजच्यासाठी आपल्या दारामध्ये झटपट पटकन काढता येणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. तर इथे बघा, आपण चौथी रांगोळी काढतोय. मी इथे ओम काढून घेतला आहे. आपण पटकन होणाऱ्या ओम, स्वस्तिक किंवा छोटंसं फूल, कमळाचं फूल, हे अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या रांगोळी असतात. मी इथे ओम काढला आहे, तिथे तुम्ही श्री काढू शकता किंवा कमळाचं फूल काढू शकता किंवा स्टार काढू शकता, चांदणी, काहीही काढू शकता. फक्त आपल्याला अशा लाईन देऊन आणि हळदी कुंकवा म्हणून मी लाल आणि पिवळ्या रांगोळीचा वापर केलेला आहे. गोपद्मसुद्धा त्यामध्ये काढू शकता. तर इथे आपण गोपद्म काढून घेतलेला आहे. खालच्या साईडने एक आणि वरच्या साईडने एक अशा आपल्याला 2 गोपद्म काढून घ्यायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने मी इथे क्लीनसुद्धा करून घेतलं आहे आणि ऑरेंज कलरच्या रांगोळीने दोन्ही साईडने आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि ब्रशच्या सहाय्याने आत रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर ह्या होत्या आजच्या रांगोळी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या रांगोळी कशा वाटल्या? आवडल्या असतील तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आपला शेअरसुद्धा करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच रांगोळी काढत राहा, पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.